परत ठीक देतो आहे. हा नमस्कार. नमस्कार. ज्या गोष्टीची तमाम भारतातले पुरुष वाट बघत होते त्यांना आता न्याय मिळालेला आहे. पार्लमेंटमध्ये नॅशनल पुरुष आयोगाचं नॅशनल मेन्स राईट्स नॅशनल आयोग पुरुष आयोग असं कमिशन स्थापन होण्यासंदर्भात विधेयक मांडलेलं आहे. 2025 नावाचं हे विधेयक आहे आणि या विधेयकाच्या माध्यमातून तमाम भारतीय पुरुषांना, तमाम कुटुंबियांना ज्यांच्यावर अत्याचार अन्याय होत होते त्यांना न्याय मिळणार आहे. या पुरुष आयोगाची मागणी भारतातल्या तमाम पुरुष विरोधी ज्या काही संस्था होत्या, पुरुषांच्या बाजूने काम करणाऱ्या संस्था होत्या, त्यांनी एकत्र येऊन केलेली आहे. त्याच्यामध्ये पुरुष हक्क संरक्षण समिती, मेन्स राईट ऑर्गनायझेशन, सेव्ह इंडियन फॅमिली अशा अनेक संस्था एकत्र आलेल्या आहेत. यापूर्वी दिल्लीच्या जंतर मंतरवर सगळ्यांनी एकत्रित येऊन धरणे धरलेले आहेत, निदर्शने केलेले आहे, घेराव केलेले आहेत. पार्लमेंटमध्ये मागच्या सेशन्समध्ये राजभरण हे जे खासदार होते त्यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता, त्याच्यावर चर्चा झालेली होती. पण आता हे विधेयक मांडलेलं आहे आणि हे विधेयक आता चर्चेला ठेवलं जाणार आहे आणि बहुमताने संमतही होणार आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने न्याय मिळणार होते. काय होत होता पुरुषांवर अन्याय? ज्या खोट्या केसेस महिला दाखल करत होत्या त्यामुळे संपूर्ण कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होती. संपूर्ण भारतामध्ये इंडियन पिनल कोड आणि आता भारतीय न्याय संहिता या माध्यमातून खोट्या केसेस दाखल होतात. यामध्ये प्रामुख्याने 498 जो होता तो आता सेक्शन 85 झालेला आहे. त्याच्यानंतर डावरी ॲक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट, सेक्शुअल ॲक्ट्स, त्याच्यानंतर रेपच्या केसेस, या सर्वत्र खोट्या केसेसमुळे संपूर्ण भारतीय कुटुंब व्यवस्था, तरुण हे वाया जात होते. त्यांचं आयुष्य बर्बाद होत होतं. त्यांना कुठेतरी न्याय मिळणं आवश्यक होतं. भारतामध्ये पुरुषांसाठी आयोगच नव्हता. चिल्ल्या पिल्ल्यांसाठी, प्राण्यांसाठी, झाडांसाठी, कुत्र्या मांजरांसाठी आयोग आहे, पण पुरुषांसाठी आयोग नव्हता. ही भूमिका दिल्लीच्या बरखत रेहान यांनी मांडली होती आणि त्या पण पुढे आलेल्या होत्या. आणि आता पुरुषांना न्याय मिळण्यासाठी हे आयोग पुढे आहे. काय आहे या न्यायायोगामध्ये मागणी? दृष्टिकोन बदलणं. या न्यायामध्ये आहे का आता जो पुरुषांकडे पाहणं, दृष्टिकोन बदलून टाकणं. स्वतंत्र आयोगाची स्थापना झाल्यावर पुरुषांचे हक्क आणि अधिकार असतात त्याची तरतूद होणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये याची अंमलबजावणी होणार आहे. याच्यामध्ये जनरल न्यूट्रल जो होता आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये पुरुष आणि महिला यांना एकत्रित मांडलं गेलेलं आहे सेक्शन 21 प्रमाणे. पण तरीही कायद्यामध्ये पुरुषांवर अन्याय होतो आणि महिलांच्या बाजूने झुकते माप दिलं जातं, हे बरोबर नाही आहे. या संदर्भात फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण व्हावं, ज्यामध्ये लवकरात लवकर निर्णय दिला जावा अशी पण आमची अपेक्षा आहे. रेपच्या केसेस असतात, ज्या खोट्या केसेस दाखल होतात, अशा खोट्या केसेस दाखल करणाऱ्या ज्या कोणी महिला असतील त्यांच्याविरुद्ध पनिशमेंट व्हावी, त्यांना शिक्षा व्हावी, त्यांना दंड व्हावा अशी पण तरतूद व्हायला हवी, अशी पण या ॲक्टमध्ये, विधेयकामध्ये प्रोविजन आलेली आहे. शिवाय प्रत्येक जे मॅटर्स येतं त्यासाठी भारतामध्ये काउन्सिलिंग असायला हवं. महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिल्यांदा पुरुष हक्क समितीने मागणी केली होती. त्यानुसार गव्हर्नमेंटने 2010 साली GR काढला आहे. ज्या खोटे केसेस महिला देतील त्यांच्याविरुद्ध चौकशी केली जावी. त्यानुसार